Hello student, in standard 7, in science subject, chapter number 10th, disaster management, ज्याला आपण आपत्ती व्यवस्थापन असं म्हणत असतो. Sometimes you heard about the news like this. तुम्हाला हे कोलाज दाखवतोय, पुस्तकात सुद्धा आहे की वादळाने चेन्नईमध्ये थैमान घातलं, रशियाचं विमान कोसळलं, त्यानंतर प्रवाशांना लुटले. ह्या सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या न्यूज ज्या आहेत किंवा अपघातामध्ये मृत्यू, याही व्यतिरिक्त आपल्याला अनेक गोष्टी आहेत की ज्या काळामध्ये आपल्याला काय काळजी घेतली पाहिजे, आपण कसं वागलं पाहिजे एखादी आपत्ती ज्यावेळेस आपल्यावर कोसळते त्यावेळेस. तर ते या चॅप्टरमध्ये आपल्याला शिकायला मिळणार आहे. त्याची कारणं काय काय असतात, त्याला कॉजेस असं म्हणतात. त्यानंतर त्याची प्रिकॉशन काय घेतली पाहिजे, म्हणजे जे होऊ नये म्हणून. डिझास्टर मॅनेजमेंट. टुडे इन दिस व्हिडिओ we learn about the next disaster, flood. It occurs in Maharashtra in various places last few years, in also some part of the India, that is Chennai, Brahmaputra. The protective measures in the view of the floods, that is construction of the small dam in mountainous region. पर्वतीय प्रदेशांमध्ये लहान लहान धरणं बांधली गेली पाहिजे, त्यामुळे तिथे पाणी अडवणूक होऊन ते त्या डोंगराच्या पायथ्याशी असणाऱ्या प्रदेशामध्ये पाणी साचणार नाही. कन्स्ट्रक्शन ऑफ द पर्कोलेशन टँक. पर्कोलेशन टँक म्हणजे काय? जलसंधारण टाक्या. जे तळं असतात ती जलसंधारण टँक जर बांधले आपण तर त्या परिसरामध्ये तिथल्या जमिनीमध्ये पाणी मुरून जाईल आणि तिथल्या शेतीसाठी ते उपयुक्त होऊ शकतं. त्याला पर्कोलेशन टँक असं म्हणतात. पर्कोलेशन म्हणजे काय? आतमध्ये पाणी मुरत जातं. मेकिंग अ रिव्हर बेड्स फ्लॅट्स. जे नदीचे पात्र आहेत ती सपाट केली पाहिजे. कल्टिवेशन ऑफ न्यू फॉरेस्ट. नव्या जंगलांची लागवड झाली पाहिजे. कनेक्टिंग रिव्हर्स. जी नदीजोड प्रकल्प जे आहेत ते राबवले गेले पाहिजेत. म्हणजे जिथे जास्त नदीचं प्रमाण असेल, ज्या प्रवाहातून मोठी नदी वाहत असेल, ती तिथे न करता जिथे पाणी कमी आहे तिथे त्या नदीच्या प्रवाहात त्याला आणायचं आणि त्याला नदीजोड प्रकल्प म्हणतात. म्हणजे तिथून तसा कालवा उघडून जर आणलं तर हे पाणी या नदीला मिळेल आणि इथल्या क्षेत्रामध्ये, भारताच्या इतर क्षेत्रात ते संपूर्ण जर आपण नद्या जोडल्या, ब्रह्मपुत्रा नदीचा जर भाग आपण इतरत्र नद्यांना जोडला तर अनेक नद्यांना बारमाही पाणी राहू शकतं. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया एस्टॅब्लिश द नॅशनल फ्लड कमिशन इन 1976. द कमिशन हॅज मेड द स्पेशल एफर्ट टुवर्ड द कंट्रोल ऑफ द फ्लड. स्वतंत्रपणे ते कार्य करत असतात. या पूर नियंत्रण मंडळावर. अ प्लॅन रिगार्डिंग द फ्लड कंट्रोल इज केप्ट रेडी फ्रॉम द नॅशनल लेवल टू द व्हिलेज लेवल. राष्ट्रीय पातळीवर तर अत्यंत खेड्यागावापर्यंत त्याची कार्यवाही होत असते. लार्ज स्केल डॅमेज ऑफ द प्रॉपर्टी अँड लॉस ऑफ लाईफ कॅन बी अवॉइडेड बिकॉज ऑफ धिस प्लॅन. आणि त्या संपूर्ण त्याचा एक प्लॅन म्हणजे कार्यप्रणाली जी असते त्यामुळे आपल्याला लॉस ऑफ लाईफ आणि जे डॅमेज ऑफ द प्रॉपर्टी होत असते, प्रॉपर्टी म्हणजे काय? नासधूस होत असते इमारतींची किंवा घरांची पडझड होत असते आणि जीव जात असतात, ते आपण वाचवू शकतो. नेक्स्ट पार्ट, लाइटनिंग. वी लर्न लाइटनिंग इन द प्रिव्हियस चॅप्टर, स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी. In that chapter we learn about the lightning and the electric charge and how the lightning strikes. Now here we learn about the measures of protection. Measures of protection म्हणजे काय? सुरक्षिततेचे उपाय. Wonderful thing to know the lightning temperature more intense than the sun. याचा अर्थ की आपल्याला विजेसंदर्भात
ज्या विजा कडाडतात याच्याविषयी आपण समजून घेऊया. निसर्गाच्या या संपूर्ण चक्रामध्ये जवळजवळ 95%, about 95% of the lightning flashes are limited to the sky. Only 5% of lightning strike reaches the ground. फक्त 5%च ह्या जमिनीपर्यंत पोहोचत असतात विजा. बाकीचं 95% आकाशातच विरून जातं. ही विरण्याची पण एक पद्धत आहे. लाइटनिंग कॅन बी जनरेटेड विदिन अ वन क्लाउड, बिटवीन टू क्लाउड्स और बिटवीन अ क्लाउड्स अँड द ग्राउंड. अशा पद्धतीने होत असतं. दोन ढगांमध्ये, ढग आणि जमीनमध्ये आणि एका ढगांमध्ये, अशा पद्धतीने ते काम होत असतं. विजा कडाडत होत असतात. जवळजवळ 40 विजा जेव्हा चकाकतात, फ्लॅशेस ऑकर पर सेकंद, एका सेकंदामध्ये जेव्हा 40 विजा चकाकतात हवामानामध्ये, द टेम्परेचर जनरेटेड बाय लाइटनिंग इज हायर दॅन दॅट ऑफ द सन. आणि त्यामुळे निर्माण झालेलं जे तापमान असतं ते सूर्यापेक्षाही जास्त तीव्र असतं. ड्यू टू धिस हाय टेम्परेचर, द एअर थ्रू द हाय प्रेशर एक्सपांड सडनली अँड द लाऊड क्रॅशिंग साऊंड इज हर्ड. आणि ज्यावेळेस हा सगळा प्रकाश जो असतो त्याचे निर्माण झालेलं जे तापमान असतं ते तापमान हवेमध्ये प्रेशर निर्माण करतं आणि ते निर्माण केल्यामुळे त्या तणावाचा आवाज होऊन आपल्याला विजेचा आवाज ऐकू येत असतो. आकाशामध्ये तशा बारीकशा विजा कडाडत असतात. बघा, 40 लाइटनिंग फ्लॅशेस ऑकर्स पर सेकंड. लाइटनिंग स्ट्राईक ओपन ग्राउंड मॅक्झिमम टाइम्स. याचा अर्थ आपल्याला दिलेला आहे की विजा ज्या जमिनीवर येतात त्या सहसा एका सपाट मैदानावर जास्त पडण्याची शक्यता असते. तर आपल्याला त्याला सफर झालेल्या व्यक्तीला आपण तात्काळ जर मदत उपलब्ध करून दिली तर त्याचा जीव वाचू शकतो. आणि मिशअप हॅव ऑकर्ड मोस्ट ऑफन व्हेन अ पर्सन इज ॲट अ हाय प्लेस ऑर नियर अ टॉल ऑब्जेक्ट. उंच अशा ऑब्जेक्ट म्हणजे इमारतीच्या खाली किंवा उंच जागी जे असतात तिथे विजा त्या पोहोचू शकतात. आपण कधी कधी ऐकलं असेल की मोबाईलच्या माध्यमाने सुद्धा, कारण मोबाईलच्या ज्या चुंबक लहरी असतात त्यांच्यामुळे सुद्धा विजा ह्या आपल्यापर्यंत पोहोचू शकतात. आता प्रिकॉशन्स काय घ्यायच्या? व्हॉट प्रिकॉशन्स विल यू टेक ड्युरिंग द थंडर स्टॉर्म? तुम्ही काळजी काय घेऊ शकता थंडर म्हणजे विजा जेव्हा कडाडत असतात त्यावेळेस? डू नॉट स्टँड ऑन ओपन ग्राउंड ऑर बिलो अ ट्री. डू नॉट गो टू द हाय लोकेशन ऑर क्लाइंब अ ट्री. बघा, मैदानात उभे राहू नका आणि झाडाखाली उभे राहू नका. हाय लोकेशनवर उभे राहू नका किंवा एखाद्या झाडावर चढू नका. ज्यावेळेस विजा कडाडत असतात, पाऊस ओसत असतो त्यावेळेस. डू नॉट स्टँड नियर ॲन इलेक्ट्रिक पोल, टेलिफोन पोल, अ टॉवर. 3 गोष्टींपासून दूर राहायचं. त्याच्या शेजारी काही जायचं नाही. इलेक्ट्रिक पोल असेल तर ग्रामीण भागामध्ये इलेक्ट्रिक पोलचं किंवा जिथे इलेक्ट्रिकच्या ज्या हे असतात, संबंध असतो तारांचा, त्यांच्याजवळ जायचं नाही. टेलिफोनचाही पोल असेल, टॉवर पण असेल. डू नॉट लर्न अ वायर्ड टॉवर म्हणजे हा मोबाईल टॉवर. डू नॉट लीन ऑन वायर्ड फेन्सेस अराउंड अ फार्म, अ कंपाऊंड, अ गार्डन और हाऊस. है ना, जी तारेचं कुंपण केलेल्या जागाच्या शेजारी उभं राहायचं नाही. इफ यू आर ऑन द 2 व्हीलर, बायसिकल, ट्रॅक्टर or a boat, get off the immediately and go to the safe places. Do not gather all together in one places. Take care of the keep distance of 15 feet between the any two person. Do not use plug in a electrical appliances. Do not use mobile or telephone. आपण मोबाईल टेलिफोन वापरायचा नाही. आपल्याला साधारणपणे 15 फूट अंतरापासून 2 माणसांमध्ये अंतर असलं पाहिजे. डू नॉट गॅदर ऑल टुगेदर इन वन प्लेस. एकाच जागी सगळ्यांनी गोळा व्हायचं नसतं. जेव्हा विजा कडाडत असतात तेव्हा त्याच्याने आपल्यापर्यंत वीज येऊ शकते. स्टँड ऑन अ ड्राय वूड. सुकलेल्या लाकडाच्या वर उभं राहायचं. प्लास्टिक शीट, सॅक ऑर अ ज्यूट क्लोथ ऑर अ ड्राय लिव्स. सुकी पानं वगैरे त्यांच्या आपण उभं राहिलं पाहिजे. लाकडानं उभं राहिलं पाहिजे. प्लास्टिक शीट किंवा ज्यूट म्हणजे
गोंडपाटाच्या थैली कपड्यांचा जो असेल त्याच्यावर तुम्ही उभं राहिलं पाहिजे. आपण आपल्या गुडघ्यांना आणि त्याच्यावर आपण काय करू शकतो, आपण बसून आपण स्वतःचा जीव वाचवू शकतात. स्विमर्स आणि फिशरमॅन यांनी सुद्धा तात्काळ आपण पाण्यातून बाहेर आलं पाहिजे. पक्की घरं जी असतात, पक्का हाऊस इज द सेफेस्ट प्लेस. फाइंड आउट देअर द लाइटनिंग कंडक्टर ऑन एनी टॉल बिल्डिंग नियर युअर हाऊस. इट इज नेसेसरी टू द लाइटनिंग कंडक्टर फिटेड ऑन युअर हाऊस. आपण लाइटनिंग कंडक्टर मागच्या चॅप्टरमध्ये शिकलेलो आहोत. तडित वाहक त्याला म्हणतात, हे बसवलं पाहिजे. तर तुम्ही याचाही अभ्यास करा. नेक्स्ट आहे, आपण पाहणार आहोत व्होल्कॅनो, म्हणजे त्याला ज्वालामुखी असं म्हणतात. पृथ्वीचा हा जो सपाट पृष्ठभाग आहे, ज्याथे आपण इमारती दाखवलेल्या आहेत, पृथ्वीच्या आतमध्ये एक विशिष्ट प्रकारचा तप्त असा लाव्हारस असतो. हा लाव्हारस हा जिथे जिथे जमीन ओलसरपणा जर झाला असेल तर तिथे काय करतं, जिथे जागा होऊ तिथे हळूहळू वरती येण्याचा प्रयत्न करतो. वरती येता 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 तो अचानक इथून ब्रस्ट होतो. ब्रस्ट झाल्यावर इथून काय होतं, इथल्या पडझड होते इमारतीची आणि इथून तो लाव्हारस पडायला लागतो. आणि याच्यापासून आपल्याला खडक तयार झाल्याचं आपल्याला लक्षात येतं. जे आपण पृथ्वीवर बघतो की बरेचसे खडक हे तयार होत असतात. आणि इथलं सगळं जीवन असेल, लाईफ असेल, सायन्स लाईफ, ते सगळं नष्ट व्हायला सुरुवात होत असते. तर हा सुद्धा एक नॅचरल फेनॉमेनॉन आहे. द इंटेरियर ऑफ द अर्थ इज व्हेरी हॉट. Movement of hot substance continuously occur from the interior toward the surface of the earth. As a result, sometimes it's solid, liquid and gaseous substance. ते कधी कधी स्थायू, द्रव आणि वायू रूपामधून पृथ्वीच्या आतमधून असं ब्रस्ट होऊ शकतं. Below the earth crust is a push toward the crust, and when these substances come out of the earth crust in an eruption and start flowing, it is called as a volcano. What are the effects of the volcano? Chemical substance such as the lava, vapors, hot muds, गरम असला चिखल असेल, सल्फर असेल, हे सगळं ते त्या जमिनीतून बाहेर पडतं. इट कलेक्टेड ऑन द सरफेस ऑफ द अर्थ अँड देअर बाय द माउंटेन्स अँड द हिल्स आर द क्रिएटेड. आणि त्यामुळे आपल्याला पर्वत आणि डोंगर ही तयार झालेली आपल्याला दिसतं. ॲटमॉस्फिअर गेट ड्यू टू द ॲश अँड गॅसेस इजेक्टेड बाय द व्होल्कॅनो. त्याच्यातून वायू निघत असतो आणि त्याची राखोड जी असेल ती राख ही बाहेर पडत असते. Often it rain as a result of the volcanic eruption. त्यावेळेस काय होतं, असं जनरली जर पाऊस असेल, जर त्या व्होल्कॅनिक इरप्शनच्या वेळेस तिथे पाऊस पडण्याची शक्यता असते. द टेम्परेचर रायजेस ड्यू टू द हॉट गॅसेस. आणि त्या परिसराचं तापमान हे वाढायला सुरुवात होत असते. द फॉरेस्ट अँड द सेटलमेंट्स गेट बरीड अंडर द हॉट मड. जे जंगल आणि जे घरं आता चित्रात पाहिली आपण, ती अशी आतमध्ये बुजली जातात. Volcanoes erupt in the seas as they do not land. Some substance that comes out during the eruption of the volcano and the land are ejected during the eruption of the volcano in the sea. Some Iceland is created due to the eruption volcanoes in the sea. समुद्रामध्ये पण अशा प्रकारचे व्होल्कॅनोज तयार होत असतात. त्याने बेटं तयार होत असतात. ती बेटं आजसुद्धा आपल्याला बघायला मिळतात. आतमध्ये खडकांसारखी बेटं ही तयार झालेली असतात. It is not possible to prevent the eruption of the volcano. त्याला आपल्याला प्रिव्हेंट करू शकत नाही, थांबू शकत नाही. It stops it after erupt or to control it. However, it means of the science and technology, it is possible to predict an eruption and to take immediate steps for disaster management. आपण त्याला थांबू शकत नाही, मात्र आत्ताच्या आधुनिक तंत्रज्ञानामुळे आपण कुठे व्होल्कॅनो निर्माण होईल, ते इरप्शन कुठे, इरप्शन म्हणजे काय, ते बाहेर पडणार लाव्हारस, ही क्रिया कुठे होणार हे आपण आधी जाणून आपण तिथे डिझास्टर मॅनेजमेंट करू शकतो, आपत्ती व्यवस्थापन करू शकतो, तिथल्या लोकांना हलवू शकतो आणि तिथे जीवनांना वाचू शकतो. तर तसाच प्रकार आहे सुनामी. तो सुनामी हा चायनीज शब्द आहे. जॅपनीज आणि चायनीजमध्ये हा शब्द बोलला जात असतो. याला हा व्होल्कॅनो जो समुद्रामध्ये घडून येतो, तशाच प्रकारची अर्थक्वेक जो आहे, भूकंप जो आहे, तो समुद्रात घडून येत असतो. लँड अर्थक्वेक अँड द व्होल्कॅनिक इरप्शन ऑकर्स इन द बॉटम ऑफ द सी. समुद्राच्या तळामध्ये असे अर्थक्वेक आणि व्होल्कॅनिक इरप्शन, अर्थक्वेक माहिती तुम्हाला आणि व्होल्कॅनिक इरप्शन आत्ताच शिकलो आपण, हे समुद्राच्या आतमध्ये होतात, तेव्हा सुनामी हे घडत असतात.
सुनामी हे जमिनीवर होत नाही, मात्र ती समुद्रातलं जे पाणी जास्त बाहेर जोरात येतं आणि ते इतर रहिवासी असणाऱ्या किंवा आजूबाजूच्या परिसरामध्ये ते पाणी बाहेर पडून जाऊ शकतं आणि मग अशाने आपल्यातलं जीवनावर त्याचा परिणाम होते दिसते. झाड, कार वगैरे सगळं ते एका वेळी आपल्याला ॲज अ रिझल्ट ऑफ दिस द पेक्युलियर टाईप ऑफ द वेव्ज आर फॉर्म. And these waves are not very high near the source, but they start spreading very fast to long distance. या मोठ्या लाटा तयार होत असतात, या तिथेच नाही उभ्या राहत, तर या लांबपर्यंत पोहोचत असतात. They start spreading the fast long distance and the whole velocity of these waves is the 800 to 900 km/h. एका तासाला त्या ताशी 900 किलोमीटर ते इतक्या वेगाने जातात, त्यामुळे इतकं नुकसान होत असतं. वेन दे रिचेस द कोस्टल एरिया देअर व्हेलॉसिटी इज रिड्यूस बट देअर हाईट इज फॉर्म टू हॅव इन्क्रीज ट्रिमेंडसली इवन टू अबाउट 30 मीटर. 30 मीटरपेक्षा जास्त उंच अशा त्या लाटा तयार झालेल्या असतात. या लाटांमुळेच, त्या लाटांच्या तडाख्यांमुळेच अनेक आजूबाजूच्या घरांवर त्याचा परिणाम आपल्याला दिसून येत असतात. कोस्टल एरियामध्ये आपल्याला या बाबतीतपेक्षा पण समुद्रामध्ये उंच लाटा निर्माण होऊ शकतात. सच वेव्स जनरेटेड बाय द अर्थक्वेक और व्होल्कॅनो ऑकरिंग इन द ओशियन फ्लड इज कॉल्ड ॲज अ सुनामी. सुनामी इज अ जॅपनीज वर्ड विच मीन्स द हार्बर वेव्ह. त्याला काय दुसरं नाव आहे? हार्बर म्हणजे बंदर जे आहे पाण्याचं, ज्या ठिकाणी तिथे तयार झालेल्या वेव्ह जे आहेत त्यांना म्हणत असतात. डिस्ट्रक्टिव्ह इफेक्ट ऑफ द सुनामी. त्याच्याने काय होतं? डिस्ट्रक्टिव्ह म्हणजे काय? कन्स्ट्रक्टिव्हच्या विरुद्ध डिस्ट्रक्टिव्ह म्हणजे त्याच्याने आपल्याला काय काय खराब होऊ शकतं, इमारती पडझड होऊ शकतं. बिल्डिंग्स अँड अदर कन्स्ट्रक्शन डिस्ट्रॉईड. दे डिस्ट्रॉईड म्हणजे नष्ट होणे. देर इज अ लार्जर स्केल लॉस ऑफ लाईफ. महत्त्वाचं आहे, त्याच्याने लॉस ऑफ लाईफ होतं, फायनान्शियल लॉस होत असतो. त्याचे शब्द आपण मुद्द्यांमध्ये लिहून टाकायचे वहीमध्ये. बोट्स अँड द शिप्स नियर द कोस्ट गेट डॅमेज. समुद्रामध्ये असणाऱ्या शिप आणि बोट्स असतात त्या सगळ्या डॅमेज होऊन जातात. डॅमेज होणे म्हणजे काय? नष्ट होऊन जातात. ट्रीज गेट अपरूटेड. जमिनीवरची झाडं मोठ्या प्रमाणात उखडून पडतात, खाली उन्मळून पडतात ती. लँडस्लाईड्स होत असते, जमिनी त्याच्याने स्लायडिंग होत असते. स्लाईड होणे म्हणजे काय? खचून जाणे. टेक प्लेस ऑन द लार्ज स्केल. चेंज टेक प्लेस इन द ओरिजिनल लँड नियर द कोस्ट गिव्हिंग राईज टू द स्वॅम्प. ट्रॅफिक ऑब्स्ट्रक्शन अरायजेस. जे संपूर्ण ट्रॅफिकचे रोड जे आहे ते सगळे नष्ट होऊन जातात. त्यावेळेस तिथे काही आपल्याला नेणं आणणं वाहनं नेता येत नाही. द बिझनेस इंडस्ट्री रिलेटेड टू द सी आर द ॲडव्हर्सली अफेक्टेड. नॉर्मल डे टू लाईफ इज डिस्टर्बटेड. म्हणजे समुद्रामध्ये जी मासेमारी जी आहे त्याच्या संदर्भात असणारे जी खनिज धातूंचं बिझनेस असतात ते सगळे कोलमडून पडतात. लार्ज स्केल डॅमेज इज कॉज टू हार्बर्स. आणि त्या आजूबाजूचे बंदर असतात त्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान हे होताना दिसतं. प्रिकॉशन मेजर्स काय? समुद्रामध्ये जेव्हा असे अर्थक्वेक येणार असतात तेव्हा त्याचं एक विशिष्ट प्रकारचं सॅटेलाईटच्या जिओ स्टेशनरी सॅटेलाईट आर्टिफिशियल कृत्रिम प्रकारचा जो सॅटेलाईट आहे याची निर्मिती केलेली आहे. हे सगळे सूचना देण्यासाठी. इट इज नेसेसरी दॅट अँड इमिडिएट इस्टिमेट इज मेड of it progress and warning of the danger is issued to the people. त्या लोकांना, तिथे परिसरातील लोकांना याची वॉर्निंग ही दिली पाहिजे. इन द कोस्टल एरिया, समुद्र किनाराच्या. फॉर दिस पर्पज अँड आर्टिफिशियल जिओस्टेशनरी सॅटेलाईट इज ऑफ द ग्रेट यूज. सुनामीच्या वेव्हचं ते आधीच आपल्याला सांगू शकतात. ठीक आहे. आता स्टॉर्म आपण पाहिलं असेल. अशा मोठ्या प्रमाणामध्ये जे वादळं असतात ती वादळं यांच्यामुळे आपल्याला किती नुकसान. आतासुद्धा महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये अनेक परिसरांमध्ये मोठमोठी वादळं ही येत असतात. अशा वादळांमध्ये तुम्ही सापडला तर तुम्ही काय केलं पाहिजे? त्याचे इफेक्ट काय काय असतात? जेच आपण वरती जे पाहिले की याच्यातले आर्थिक नुकसान होतं, जीवाची हानी होत असते, लॉस ऑफ लाईफ, फायनान्शियल लॉस है ना, ट्रीज अपरूटेड, लँडस्लाईड्स, ट्रॅफिक ऑब्स्ट्रक्शन अरायझेस. तर हे सगळं तुम्ही जे आपण सुनामीत पाहिलं तशाच प्रकारचं आपल्याला जमिनीवरचं आपल्याला दिसून येत असतं. इथे त्यांनी आपल्याला काही सेफ्टी मेजर्स दिलेले आहेत स्टॉर्मच्या संदर्भात. आपल्याला ज्यावेळेस आजूबाजूची झाडं असतील त्यांचे ब्रँचेस हे थोडेसे कापले पाहिजेत. त्या तुमच्या अंगावर किंवा घरावर पडू शकतात, त्याच्याने घर डॅमेज होऊ शकतं. त्यामुळे त्यांना नेहमी वारंवार त्यांची छटाई केली पाहिजे.
इफ आर आउटसाईड टेक शेल्टर इन द सेफर प्लेस. जर तुम्ही बाहेर असाल तर एक सुरक्षित ठिकाणी तुम्ही थांबलं पाहिजे. तुमच्या नातेवाईकांना, तुमच्या घरापासून गेलेल्या लांब नातेवाईकांना सुद्धा तुम्ही या लोकेशनविषयी कल्पना दिली पाहिजे. ॲट होम शट द वॉल्स ऑफ द गॅस रेग्युलेटर अँड टर्न ऑफ द इलेक्ट्रिक सप्लाय. ज्यावेळेस असे वादळ येत असतात तेव्हा गॅसचे रेग्युलेटर्स बंद करा, इलेक्ट्रिकचे सप्लाय बंद करा. त्याच्याने तुमचा घरामध्ये येणारा काही अपघात झाला तर ते नुकसान कमी होईल. मेक द टेलिफोन कॉल्स अँड वॉर्न युअर रिलेटिव्स फ्रेंड्स अबाउट द प्रॉबेबल म्हणजे शक्य जेवढा जो ही धोका असेल त्याच्याविषयी आपल्या नातेवाईकांना कळवून ठेवा. टेल देम टू द गो सेफर प्लेस. जर ते असुरक्षित असेल त्यांना सांगा की सुरक्षित स्थळी जा तुम्ही. गिव्ह टेम्पररी शेल्टर टू द पीपल हू आर द फार अवे फ्रॉम देअर होम्स. जे लांब गेलेले असतील, शेतात गेलेले असतील, त्यांना तुम्ही पटकन सुरक्षित ठिकाणी थांबण्याची सूचना करा. जवळजवळ 177 देश एकत्र येऊन 1965 साली युनायटेड नेशन्स एस्टॅब्लिश्ड अ स्टँडिंग इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन. युनायटेड नेशन ही जी डिझास्टर मॅनेजमेंटवर आपल्याला आधारित असणारे UNDP म्हणतात त्याला, ही आपला देशसुद्धा त्याचा मेंबर झालेला आहे. याच्यातून काय होत असतं, ही जर या संघटनेचा मेंबर झालं तर ऑर्गनायझेशन इज टू सेंड इक्विपमेंट. ती काय करत असते, याचं मेन कार्य काय, फंक्शन म्हणजे कार्य. सेंड इक्विपमेंट, फायनान्शियल एड. त्याच्याने जे एड म्हणजे काय, प्राथमिक उपचार आणि काही साधनं, काही वाहनं जी असतील त्या, असं जर डिझास्टर झालं तर. अँड ऑल्सो व्हॉलंटियर टू द प्लेस ऑफ द डिझास्टर. तिथे काही सुरक्षाकर्मी पण पाठवता येतात बाहेरच्या देशातून. ॲडिशन इंटरनॅशनल मेडिकल टीम, एक इंटरनॅशनल आंतरराष्ट्रीयवरची डॉक्टरांची टीमसुद्धा तिथे येत असते. ग्रुप ऑफ अदर एक्सपर्ट ऑल्सो सेम. आणि अशा प्रकारचे काही एक्सपर्टसुद्धा पाठवले जाऊ शकतात. तर हे एक इन्स्टिट्यूशन जी आहे ती आपल्या भारताशी पण संबंधित आहे आणि असं जर घडत असेल तेव्हा ते मदत करत असतात. 13 ऑक्टोबर हा जो दिवस आहे, इंटरनॅशनल डे फॉर डिझास्टर रिडक्शन, लक्षात ठेवा. तर आपल्याला या चॅप्टरच्या मध्ये आपल्याला इतके सगळ्या गोष्टी आपण शिकलेलो आहोत. त्याचा एक्सरसाइज तुम्ही सोडवा. परीक्षेला यावर प्रश्न विचारले जाऊ शकतात, त्यामुळे तो एक्सरसाइज तुम्ही सोडवा. धन्यवाद.